तर मित्रांनो, बावधनची जी परंपरा आहे म्हणजे मोठी बैल असतात तर जो बगाडे असतो जो तुम्ही बघितला असेल बावधनची यात्रा, तर काय आहे तो ओढण्यासाठी पूर्ण तो मोठा तरप असतो, तर ती ओढण्यासाठी बैल ताकदीचे लागतात आणि ती कशी आहेत काय काय बैलांना हे नवीन असतं म्हणून ह्यासाठी प्रॅक्टिस करतात बघा. असा एक 700 ते 800 किलोचा आपण एक म्हणून लाकडाचा भाग असतो, लाकडाचा मोठा अशी गंडी टाईप असते, तर त्यातून ती ओढली जाते म्हणून आत्ता तीच तयारी चालू आहे. मित्रांनो, पाठीमागे एवढी जातिवंत खिलार बैल तुम्ही बघताय, ही एवढी बैल एकत्र कशासाठी येतात तर महाराष्ट्रातील एक प्रमुख यात्रा आहे बावधन. तर त्या बावधन यात्रेनिमित्त पूर्वतयारी असते चालू, तर त्यासाठी गावातील प्रत्येक कुटुंबातून असे खिलार बैल येत असतात. तर प्रातिनिधिक स्वरूपाची ही बैल आहेत, पण एका गावात एवढी खिलार बैल मोठ्या मापाची असणं ही फार महाराष्ट्रासाठी दुर्मिळ घटना असते. तर बघूया आपण त्यांना काय गोष्टी विचारूया. पहिल्यांदा बैलाची ओळख करून घेऊया. काय बैलाचं नाव काय? माऊली. माऊली. बरं, कुठनं आणलाय? हे शिरूर तालुका. शिरूर. मित्रांनो, बैलाची ओळख करून घेऊ. सांगा. बैल मोठा बैल. शंभू नाव बैलाचे. शंभू. कुठं आणलाय? राहू पिंपळगावरून आणलाय. बर. हा बैल कुठं आणलाय? सरजा बैल इजापूर. विजापूरवरून आणलाय. बर, ठीक आहे. हा सांगा बैल. हा बैल माणिक. हा कुठं आणलाय? बाबा बोलतील. कुठं आणलाय हा बैल? कोडाळवरून आणलाय. कोडाळवर. होय. बर. मित्रांनो, बैल बघू शकता. अजून एक मोठ्या मापाची बैल असते तिथं बावधन गावात. सांगा कुठनं आणलाय बैल? कर्नाटकवरून. बर. कितीला आणलाय काय? 2 लाख. 2 लाख. किंमत महत्वाची नसती, इथं मान मोठा आहे. हा ह्या बैलाचा? ह्या बैल घेतलेला पुण्यातून. हां. 1,20,000 1.5 लाख. काय नाव आहे बैलाचं? ह्याचं नाव राजा. राजा. ठीक आहे. तर अशी बैल आहेत मित्रांनो, आणि ही परंपरा महाराष्ट्रात म्हणजे फार कमी, मला वाटते बावधन गावातच आहे अशी बैल पूर्ण, म्हणजे घरोघरी जसं बोललो तसं. बैलाचं नाव सांगा. लक्षा. कुठं आणलाय हा बैल? सुरूरवरून आणलाय. होय, चालेल. अजून एक चांगला रंगवलेला बैल आहे, हाईट बाज बैल. सांगा कुठला बैल? हा बावधनचा, खडकीतून घेतलेला 5 वर्षापूर्वी. 5 वर्षापूर्वी. किती वर्ष चालतोय बावधनच्या ह्याच्यासाठी? हा 4-5 वर्ष झालं बावधनच्या बगडाचं काम करतोय. बरं. नाव काय म्हणला? शिंगरा. तर अशी बैल आहेत मित्रांनो, काय ॲग्रेसिव्ह बैल आहेत. पण एक गाव मित्रांनो, ही बैलाची खिलार बैल सांभाळताना म्हणजे एक आपण म्हणून देवस्थानची यात्रा म्हणून एक अशी बैल सांभाळले जातात. नाव काय? सावकार. वा. आणि त्या बैलाचं नाव? ह्या बैलाचं सोन्या. बरं. कुठं आणले ती दोन्ही बैल? पुशेगावचे आहेत. ही बी पुशेगावचाच आहे. पुशेगावची बैल. आणि शेवटी मित्रांनो, अरे वा, काय नाव? हिरा. कुठं आणलाय हा बैल? खाली कर्नाटकवरून. अरे बापरे. तर मित्रांनो, आपण बघू शकता, इकडून बघू शकता हो का, एवढी सगळी बैल असतात. ही बैल आहेत मित्रांनो, महाराष्ट्राच्या विविध भागातून ही बैलं आणली जातात आणि बावधनसाठी जो आपण म्हणू जी यात्रा आहे त्यासाठी आणली जातात. मोठ्या मापाची ताकदीची बैल असतात. तर ती बैलं का आणली जातात, काय परंपरा आहे, ह्याच्याविषयी विचारूया. चला मग याबरोबर. मित्रांनो, तर आपण माहिती घेऊया. मला सांगा, ही बैल एवढी जमतात, कशासाठी जमतात ते सांगा पहिल्यांदा. आता आमच्या बावधनची बगाड यात्रा आहे आता येणाऱ्या 29, 30, 31 तारखेला. तर बगाडामध्ये बैलांना शिकवावं लागतं. लाकूड म्हणजे हे लाकडाचा प्रकार आहे. बैलांना आरोळी शिकायला लागतं, म्हणजे शिकायला भेटते, वाजन तरी शिकायला भेटतात. बैलांच्या कानावर ते आवाज पाडायला लागते की काशी नाथाचे चांगले आमच्या नाथाचा गजर आहे. तो बैलांच्या नवीन बैल खरेदी केलेले असतात, त्या बैलांना माहीत नसतो. तर जुनी बैलांच्या गळ्यामध्ये नवीन बैल घालून आम्ही हे पळवतो आणि गजर करतात पोरं मागं सगळी. आणि हा गजर केला की बैलाला कळतं की आपल्याला आता पळायचं आहे.
बरं. मागं किती बोजा असला तरी तो घेऊन आपल्याला पळायचं आहे. म्हणजे हे शिकवणीचा कार्यक्रम चालला सराव. बरं. की जनावराला सराव द्यायचं काम चाललंय आमचं बरं, हे. मला आता छोट्या छोट्या गोष्टी जे महाराष्ट्राचे प्रेक्षक बघतात आपले, तर सांगा बगाड काय प्रकार असतो? म्हणजे बगाड म्हणजे आमचं हे पुरोणपारचं बगाड आहे. जवळजवळ 400-500 वर्षाच्या पूर्वीची परंपरा आहे या बगाडाची. नवस केला जातो. जो नवसकरी असते ते आपल्या कौटुंबिक कुठल्याही अडचणीसाठी ते पूर्ण होण्यासाठी नवसकरी नवस बोललेला असतो बगाडाला, किंवा माझा नवस पुरा होते, मी तुझं बगाड घेईन नाताचं. मग तो नवस त्या माणसाचा पुरा झाला भक्ताचा की होळी पौर्णिमेत ही कौल लावला जातो. म्हणजे सर्व नवशे जे असतात ते कौलाला बसतात संध्याकाळी 9-10 वाजता, आणि कौल लावायचा 12ला कार्यक्रम सुरू होतो. आणि त्यामध्ये उजवा कौल दिला की त्याच्यावरती बगाड म्हणून त्याला मान दिला जातो. आणि 5 दिवस त्या बगाडाला आम्ही तिथंच ठेवतो देवळामध्ये, देवाला पाणी घालायला. आणि मग छबिण्याच्या दिवशी गावातनं छबियानं निघतो, मिरवणूक निघते देवाची मोठी. आणि पहाटे 5 वाजता गाडा आम्ही सोनी शहरावरती नेतो, मोकळा बैलावच ओढत नेतो, पण बिगर बगाड्या टांगता. आणि मग तिथं पुन्हा बगाड्याची पंचमीला तिथं पूजा होती, नदीमध्ये आंघोळ करून ब्राह्मणाच्या असते. आणि मग 10च्या दरम्यान आम्ही साधारण बगाड्या टांगतो. आणि मग ते वाजत गाजत आणि ह्या बैलांच्या तरप आहे आमच्या गावामध्ये, भोसले तरप आणि पिसाळ तरप, त्या तरपची बैल टप्प्याटप्प्यानं झुपून. तरप म्हणजे एक आपण म्हणून एक छोटा पूर्वी असं असायचं की एकदा एका बाजूला पिसाळ तरपची बैल झुपली जायची डाव्या बाजूला, आणि उजव्या बाजूला भोसले तरपची बैल झुपली जायची. पण मध्यंतरी एक 20 वर्षापूर्वीच्या एक अघटित घटना घडली. तोरणीच्या हलकाव्यानं 4-5 गडी पडले, आणि त्यात जरा दुर्घटना घडल्यापासून मग गावानं बसून निर्णय केला की दुर्घटना घडण्यापेक्षा आपण आनंदानं जत्रा साजरी करायची आणि आपापली बैल झोपायची. म्हणजे फक्त भोसले तरपचीच एक खुता झोपायचा, तो खुता वडला की पुन्हा तो सोडून काढायचा आणि पुन्हा पिसाळ तरपाचा खुता झोपायचा. बरं, मला सांग साधारणपणे किती बैल आहेत गावात? आता गावात साधारण आमच्याकडे यंदा जवळजवळ नाही म्हटलं तरी 400-450च्या वर बैल आहेत यंदा. बरं, आता मी थोडं ज्येष्ठ नागरिकांकडे जातो. किती वर्षाची परंपरा आहे बाबा? ही जवळजवळ 400 वर्षाची हे. बर, होय, 400 वर्षापूर्वीची. बर, आता मला सांग की बैल म्हणजे तुम्ही आणताना पहिल्यापासूनच सगळी लांबून आणली जातात, म्हणजे कर्नाटक असेल, कोण बाहेर इकडं जातात वेगवेगळ्या ठिकाणी, तामिळनाडू वगैरे तिकडून बी आणली जातात. तर काय बैल घेताना काय बघितलं जातं त्यात पहिल्यापासून? बैल नीट आहे का ते बघायला लागतो. नीट म्हणजे आणि ताकदीची बैल लागतात. ताकदीची बैल काय म्हणतात? देखना बैल पाहिजे, ताकदीचा पाहिजे, परत वडणारा पाहिजे, असं सगळं बघूनच झुपूनच आणते तिथून. बरं, आणि सगळ्या मित्रांनो सगळी जाती कोत बघून आणते. प्युअर खिलारच, दुसरा खिलारच, पांढरा बैल. हा, प्युअर खेळला पांढराच बैल. हा, पांढराच. आणि अजून एक म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे आता ही बैल फक्त जी यात्रा आहे बघायची 1 दिवस त्याच्यासाठीच आणली जातात का बाकी अजून कसं? 12 महिने सांभाळणारे शेतकरी आहेत आवडीनं. आणि थोडे एक 5-10% लोक आहेत की नवीन आता की बाबा नाद असतो घराण्यात, पहिला पूर्वपारी बैल पाळलेला असतो, पण आता बदलत्या काळानुरूप नोकरीला जावं लागतं. परंतु त्या जुन्या पिढीनं बैल पाळलेल्या, त्यामुळे त्या नवीन पिढी आपली 1 महिनाभर आधी येते आणि आपले रोख पैशानं चांगला हेरून बैल आणते, रुंद छातीचा, चांगल्या जाड पायाचा, शरीर मोठं, असे मापाची प्युअर खिलारमधली बैल आवडीनं आणतात. आणि एक 10% लोक असतील की बाबा बगाडापुरती आणतात आणि बगाड झाले की विकून टाकतात. काय म्हणताय तुम्ही? तुम्ही जे म्हणताय ना बगाडापुरते आणतात का, सगळ्यांना हौस आहे, मौज आहे. फक्त काय सांभाळायचं, 12 महिने सांभाळायला जी ती प्रत्येकजण सेपरेट राहिलेला असतो. आणि हाऊस असते, पण हाऊस पूर्ण करण्यासाठी वर्षभर सांभाळत नाहीत. शेती करायची म्हटलं तर शेतीचा पुरेसा हे होत नाही, नोकरी केलीच पाहिजे. मग हाऊससाठी 4 दिवस आणतात, पण ते किती 5-10% आणतात. आणि कायम सांभाळणारी बरीच आहेत, 90%. जवळजवळ 95% कायम स्वरूपी सांभाळणारे आहेत आणि चांगल्या प्रतीची बैल सांभाळतात. त्याचं पालन पोषण चांगलं करतात. मुलांना सांभाळत नाही, पण त्या बैलांना लक्ष देतात, काय कमी पडून देत नाहीत. कारण का प्रत्येकाला ह्या बगाडाची
लहान मुलापासून जी थोर वयस्कर माणसापर्यंत ती साधं डबडं वाजलं तरी तो संचारला जातो. बरं. हा गावचं ही गावची परंपरा आहे. पण मित्रांनो, महाराष्ट्रातील एक असं गाव आहे की तिथं मोठ्या प्रमाणावर मोठ्या मापाची तुम्ही बैलं बी बघू शकताय की एवढी बैलं आणली जातात आणि त्याचं प्रमाण खूप आहे. म्हणजे जवळजवळ सांगितलं 400, म्हणजे प्रत्येक घरातनं अशी बैलं निघतात. तर ही महाराष्ट्रासाठी खिलार आणि परंपरा बी किती आहे, खिलार चांगली जातीवंत पांढऱ्या रंगाची बैलं तुम्हाला मोठ्या मापाची इथं दिसतात. तर ही परंपरा सांगितलं 400 वर्षापूर्वीच आहे. आता एक तरुण मित्र आहेत, कशा पद्धतीनं ही यात्रा तरुणांच्या दृष्टीनं कशा पद्धतीनं होती, म्हणजे कशा पद्धतीनं असतं यात्रेचं मला त्यांनी स्वरूप सांगितलं, पण कसं असतं पूर्ण म्हणजे कार्यक्रम वगैरे काय? तरुण पोरांचा जल्लोष आहे आमच्या सगळे. त्यात आमचे वयस्कर लोकही सगळे असतात आम्हाला सांगणारी की बाबा असं करा तसं करा. आणि आमच्यातली असं आहे की आमचं एकीचं प्रतीक आहे बौद्धन. आम्ही सर्व एकी जुटीनं आम्ही आमचा बगाडाचा रथ गावापावतर पोहोचवतो. बरं, आता मला सांगा काय तरुणांच्या दृष्टीनं आता कसं झालं, बैलगाड्यांचं बंदी उठल्यापासून बैलांचं प्रमाण वाढले. तर गावात आता म्हणजे पहिल्यापेक्षा बैलांचं प्रमाण वाढलंय का घेण्यात विक्रीत? आता काय झालंय, नवीन पोरं नवीन पिढी आल्यामुळं सर्वांना हाऊस आहे बैलाची आणि जवळजवळ सर्वांनीच बैल घेतात आमच्याकडे. आणि पळाव पण 2-3 बैल आहेत गावात, चांगल्या प्रतीची पाळतात. आणि आमच्याकडे बगाडाला तर सगळ्यात नाद येतो बगाडाचा आहे. बगाडाचा एक नंबर आमच्याकडे खिल्लार बगाडासाठीच, फक्त बगाडासाठी. तर ही प्रातिनिधिक स्वरूपाची आपण चर्चा केली. बगाडा दिवशी आपण दाखवूयात. आता मला जाता काही काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना विचारतो, मला सांगा की 400 वर्षाची परंपरा आहे, पण हे बगाड अजून त्याच्या जो बगाडाचा बसलेला जो व्यक्ती असतो त्याला परत संधी असते का, काय असतं, कशा पद्धतीनं? नाही त्याला परत संधी म्हणजे ते नवसच असतो ना, त्या नवस पिटला की ते संपलं परत दुसरा. किती साधारण नवस होत्यात? 60-70 लोक असतात. मग ते 60-70 लोक बसून त्यातला एक निवडायचा कौल देव. काय निवड कशी असते ती सांगा? देवाला देवाच्या दाताड्याला गहू लावतात. प्रत्येकाच्या नावानं 5-5 गहू लावायचे आणि कौल मागायचा. डावा उजवा ज्याच्या जे कवल येतो त्याचा उजवा येतो. मला ह्यातल्या लोकांना कुणी झाले का बगाड आतापर्यंत? बरं, तर आता हे अधिक सांगू शकतील कसं असतं, म्हणजे समजा तुम्ही बगाड आला तर ते दिवस कसं असतं? माझ्यावर बगाड आलं होतं 2021 साली. तो कोरोना काळ होता. नेहमीप्रमाणे होतं बगाड, ते वेगळ्या पद्धतीने होतं. आणि कोरोना काळातलं बगाड होतं ते अतिशय वेगळा बंदिस्त होतं, म्हणजे शासनाने त्याच्यावर बंदी आणली होती. त्याचं कारण आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, कोरोना काळात रोगाचा प्रतिसाद भरपूर होता, त्याच्यामुळं शासनानं पूर्ण बंदी आणली होती. यात्रा कुठल्या झाल्या नाहीत. तरी आमच्या गावानं की आमची पूर्वीपासून परंपरा आहे, जरी शासनानं सांगितलं होतं यात्रा करायची नाही, तरी आमच्या गावानं एकीचं बळ असल्यामुळं छुपे मार्गे गनिमी गावामार्गे ती यात्रा पार पाडली. आणि ती यात्रा पार पाडत असताना अनेक अडचणी आल्या, पण शासनाला त्या अडचणी दाखवण्यासाठी आम्ही दाखवलं एक आणि केलं एक. दाखवलं प्रत्यक्ष दाखवायला जे केलं सहानं केलं आपण म्हणून बाकी गोष्टी सांगण्यापेक्षा. पण मला ही सांगा की आता असं ऐकून आहे की तुम्ही बगाड झाला म्हणजे त्या व्यक्तीला तो नवसाला पात्र झाला, पण म्हणजे त्याच्यानंतर कसं असतं, उपवास वगैरे किती दिवसाचं काय? नाही, कसं आहे, उपवास वगैरे काय नसतो. ज्या वेळेला बगड्या होळी दिवशी बगाड्या कौल लावला जातो, सगळी मंदिरात गाव जमलं जातं आणि गाभाऱ्यात गेल्यानंतर पंच असतात आणि गुरव हे कौल लावत असतात. आणि कौल लावल्यानंतर तो बगाडा ज्या वेळेला ठरतो त्यावेळेला तिथे लगेच ताबडतोब पाया पडून देवाच्या 5 फेऱ्या काढून बोंब मारून तो पाया पडायला पाणी घेऊन जातो आणि संपूर्ण देवळाला पाणी घालतो सकाळी 5 दिवस. पण 5 दिवस उपवास वगैरे काय? नाही, उपवास काय नसतो, फक्त त्यानं मंदिरात राहायचं. सगळे काय नियम असतात त्याचं पालन पोषण करायचं, कारण का बरेच नियम असतात की महिला वगैरे कुणाचं काय. आपण जो नवस मागितलेला असेल तो निश्चितच पूर्ण होत असेल, पूर्ण झाल्याशिवाय तो बसवत नाही. ज्या वेळेला 2-2, 3-3 पिढी आहे का नाही, हा नवस पूर्ण होत नाही तर सांगायचं म्हणलं तर लगेच्या लगेच येत नाही. पण माझा 15
वर्षाच्या आत तो नवस पूर्ण झाला आणि पूर्ण झाला आपली खात्री पटली तरच तो बसू शकतो, नाही तर तसा बसत नाही. म्हणजे आपण एखादी मनातील सुप्त व्यक्ती, इच्छा, हा, शंका. सुप्त जी गोष्ट समजा कुठली मागितली, होत नसेल ती सांगितली, ती आपण सांगितली, हा, आणि ती झाली हा. तरच तो बसू शकतो, तरच तो बसू शकतो. म्हणजे आणि स्वतःचं जर मनापासून जर डेअरिंग असल्यानंतरच तो कौलाला बसतो, अन्यथा बसत नाही. पण अशी 50 जण असतात असतात 50 ते 60 जण असतात दरवर्षी 10 ते 20 जण वाढतात. 50 ते 60 जण असतात. साधारणपणे किती लोकसंख्या आहे बावधनची? बौद्धांची संख्या भरपूर आहे, जवळजवळ 40,000 लोकसंख्या नाही नाही, 15,000 लोकसंख्या. बरं, 15 काय पण हा, आता वाढीव 11 मध्ये होती, पण आता वाढीव जर ही झाला असेल तर 17-18 म्हणजे आसपास गेली असेल. बरोबर. ही चांगल्या पद्धतीने सांगितलं की जरी आपण मनोधारणा म्हणून नवस मागितला तर पण ती त्या म्हणतात इथल्या बावधनचे जे ग्रामस्थ आहेत आणि जे ग्रामदैवत आहेत त्याच्या जर मनात असेल तरच तो नवस पूर्ण होतो आणि तोच व्यक्ती बगाड्या म्हणून बसू शकतो असं. तर मित्रांनो, आता ही तर मुलाखत आपण बघितली काय आहे, पण तुम्ही मागाशी बघितलं की प्रॅक्टिस चालू असते. तर ही प्रॅक्टिस किती दिवस तुम्ही चालवता? प्रॅक्टिस कसं आहे, शेतकऱ्याच्या 5 दिवस. जर जुनी बैल असेल ना तर प्रॅक्टिस तसा करत नाहीत, आणि जी नवीन बैल असतात ना, नवीन बैलांना कसं आहे जरा प्रॅक्टिस लागते. 10 ते 12 दिवस. जुन्या बैलांचं कसं होतं, त्यांना माहिती असतं हा आवाज आला ना की जुने बैल तयार होतात, पण नवीन बैलाला कळण्यासाठी त्यांना प्रशिक्षण की कळलं पाहिजे ते. आणि त्याच्या जोडीला ही जुनी बैल आणतात, नव्याच्या जोडीला जुनी आणतात. अख्ख्या गावात फिरतं ना बघा, परिसरात का भैरवाचे मंदिर ते सोनेश्वर. ठीक आहे मित्रांनो, तर ही अशी परंपरा आहे, महाराष्ट्रातील एक मोठी परंपरा. आणि सगळ्यात महत्त्वाचं ही परंपरा जवळजवळ 400 वर्षापासून आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं अट्रॅक्शन असतात ही सगळी मोठी बैल. तर आपण बघू यात्रेला सुद्धा येऊया आणि हे दाखवूया. तर चला मग, धन्यवाद.